मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। आझाद मैदानावर आज सुद्धा जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे। आज आंदोलन करण्यासाठी सुद्धा जरांगे पाटील यांना परवानगी देण्यात आली। एक दिवस असं करत सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यासाठीची परवानगी मिळाली आहे। सुरुवातीला जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी 29 ऑगस्ट या एकाच दिवसाची परवानगी मिळाली होती, पण जरांगेंनी आंदोलन करण्यासाठी सलग तिसऱ्या दिवसाची ही परवानगी मिळवली। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत जोडलेत। पंकज, आपण पाहतोय आंदोलनाचाच तिसरा दिवस आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झालेत। सध्या काय ताजे अपडेट आहे? थेट आता स्टेजवरची दृश्य आपण दाखवणार आहोत। तिथे नुकतीच गणपती बाप्पाची आरती जी आहे ती पार पडलेली आहे। मनोज जरांगे हे उठले 10 वाजले, 9:30च्या सुमारास, आणि त्याच्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं तिकडे बसले। आता पुन्हा ते आराम करत आहेत। तिसरा दिवस असल्यामुळे त्यांना थकवा जाणवतोय, वीकनेस जाणवतोय, पोटात दुखण्याचा थोडासा त्रास जो आहे तो त्यांना होतोय, तोंडाला जी आहे ती कोरड पडते। त्यामुळे तिसऱ्या दिवशी उपोषणाचा जो अडचणी असतात किंवा इफेक्ट जे असतात ते दिसायला सुरुवात झालेली। नुकतीच गणपती बाप्पाची आरती पार पडली आणि त्याच्यानंतर जे आहेत ते जरांगे पुन्हा 2 मिनिटासाठी उठून बसले होते आरतीचा आवाज ऐकून। त्यानंतर ते पुन्हा झोपलेले आहेत। खरं तर सरकार दरबारी ज्या आहेत त्या हालचालींना वेग आलेला आहे आणि मराठा आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये मैदानात उभे आहेत। सरकार दरबारी नक्की काय घडतं याची उत्सुकता या आंदोलकांना आहे। काल उपसमितीची बैठक झाली। त्या बैठकीनंतर शिंदे समितीचे जे प्रमुख आहेत न्यायमूर्ती संदीप शिंदे, कोकण आयुक्त, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी आणि इतर मंडळी यांनी येऊन जरांगे यांची भेट घेतली। मात्र हे शिंदे समितीचं काम नाही, भेटीगाठी करणं, वाटाघाटी करणं हे शिंदे कमिटीचं काम नसल्याचं जरांगे यांनी सांगितलं। आणि त्याच्यानंतर पुन्हा उपसमितीची बैठक झाली। आता पुन्हा थोड्या वेळाने उपसमितीची बैठक होणार आहे। त्याच्यानंतर कोण सरकारतर्फे भेटायला येणार याची माहिती होईल। पुढारी न्यूजतर्फे आपण स्वतः गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला आणि गिरीश महाजन यांनी बैठकीनंतर कोण भेटायला येईल याच्या बाबतीतला निर्णय होईल असं सांगितलं। शक्यता आहे शासनातर्फे गिरीश महाजन हे भेटायला येऊ शकतात। आपण ही मैदानातली दृश्य बघतोय, टँकर्सवरती असेल किंवा गाड्यांवरती असेल लोकांनी आसरा शोधलेला आहे। आज खाण्याची अडचण नाही आहे, हजारो लोकांना पुरेल एवढं खाणं जे आहे हे स्वयंसेवी संस्था असतील, वेगवेगळे राजकीय पक्ष असतील, वेगवेगळे सामाजिक कार्य करणारी माणसं असतील, यांनी ते जेवणाची व्यवस्था केलेली आहे। पाणी मुबलक प्रमाणात आहे, त्यामुळे आंदोलकांसाठी खाणं आणि पाणी याची जी अडचण आहे ती दूर झाली। अनेकांनी आपल्या गावावर भांडीच्या पातेलीच्या पातेली भरून जे आहे ते जेवण घेऊन आलेले आहेत। भाकऱ्या आहेत किंवा ठेचा किंवा चटणी असे जे पदार्थ आहेत जे पुढचे 2-3 दिवस टिकू शकतात, असे पदार्थ जे आहेत ते घेऊन आलेले आहेत। त्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाचा बॅकअप जो आहे तो आहे। अर्थात लोक येत आहेत। हा डी जो एरिया आहे तो पूर्णपणे खाली केलेला आहे। जरांगे पाटील यांच्यासोबत येण्यासाठी, फोटो काढण्यासाठी लोक जी आहेत ती खूप प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे फोटो काढू नये असं आव्हान इकडच्या त्या स्वयंसेवकांतर्फे करतायत। कारण जरांगे पाटील हे 2-3 दिवस झाले त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे। स्वाभाविक आहे त्यांची प्रतिकारक क्षमता जी आहे ती त्याच्यामुळे कमी झालेली आहे आणि जर का लोकांचा संपर्क वाढला तर त्याचं इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यातून त्यांना त्रास होऊ शकतो। त्यामुळे लोकांना वरती येऊ नये, त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न आपण बघतोय। लोक कसा येण्याचा प्रयत्न करत आहेत तिकडे, मात्र त्यांचे स्वयंसेवक जे आहेत त्या स्टेजच्या पायऱ्यांजवळच बसलेले आहेत, लोकांना अडवत आहेत। लोक येऊ नयेत। अगदी अतिमहत्त्वाचे व्यक्ती असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा काही चळवळीतली महत्त्वाची माणसं असतील त्यांना जरांगे पाटलांना भेटी देतात। आपण बघतोय काही लोक सातत्यानं भेटायला यायचा प्रयत्न करत आहेत। मात्र कारण हेच आहे, एक तर सुरक्षेचा प्रश्न आहे आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे काही न खाल्ल्यामुळे त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढली आहे। त्यांना रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यामुळे कुठलंही इन्फेक्शन त्यांना होऊ शकतं आणि त्यामुळे लोकांना फार भेटू देत नाही आहे। स्टेजवरती काही वेळापूर्वी गणपतीची आरती पार पडली, 11 नंतर जी उपसमिती नेमली आहे त्याची तिसरी बैठक 2 दिवसामध्ये, काल 2 बैठका झाल्या, आज तिसरी बैठक होईल। त्याच्यानंतर कदाचित दुपारनंतर सरकारचे प्रतिनिधी आहेत ते आझाद मैदानात येतील। आझाद मैदानात येऊन जरांगे यांची संवाद साधण्याचा प्रयत्न ते करतील। त्यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे समितीतर्फे पंकज, या संदर्भात आज दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।